माझा मनाचा शोध बातमीचा, नायकांचा नायक राष्ट्रनायक RSTC न्यूज नेटवर्क। नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पोलीस व्हायचे स्वप्न मनामध्ये घेऊन 1600 मीटरची धाव मोठ्या जिद्दीने पूर्ण करून पहिला नंबर मिळवणाऱ्या दीपक भास्कर वावळे, राहणार मांडेखेल, तालुका परळी, जिल्हा बीड या तरुणाचा दुर्दैवी पोलीस भरतीच्या मैदानावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असून त्याच्या या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। ऊसतोड मजुराचा मोठा मुलगा पोलीस भरतीचे स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरला खरा, परंतु त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कुटुंबाला भेट देण्यासाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, नेते, समाजसेवक यांची मांडेखेल गावात वर्दळ वाढली। परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासन व प्रशासनातील अधिकारी अथवा राजकीय क्षेत्रातील मंत्री, आमदार, खासदार यांनी अद्यापही भेट न दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। मांडेखेल येथील वावळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आज भारतीय दलित पॅंथरचे मराठवाडा महासचिव गौतम आगळे, बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड, तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे, शहर अध्यक्ष धम्मदीप अरोडे यांनी कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन करून त्यांना धीर देण्यात आला आहे। यावेळी भारतीय दलित पॅंथरचे मराठवाडा महासचिव गौतम आगळे म्हणाले की जोपर्यंत वावळे कुटुंबाला न्याय भेटत नाही, शासनातर्फे आर्थिक मदत भेटत नाही आणि कुटुंबातील दुसऱ्या मुलाला शासन सेवेत घेण्यात येत नाही, तोपर्यंत भारतीय दलित पॅंथर वावळे कुटुंबाच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी आपल्यासोबत आहे असा विश्वास देण्यात आला आहे। तर बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड म्हणाले की दीपक वावळे यांचा प्रशासनाच्या दारात व हलगर्जीपणा व ढिसूळ कारभारामुळे बळी गेला असून आज त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे। याची सामाजिक, नैतिक व आर्थिक जबाबदारीही शासन व प्रशासनाचीच असून त्यांनी तात्काळ यात लक्ष घालून वावळे कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे। यावेळी भारतीय दलित पॅंथरचे तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे, शहर अध्यक्ष धम्मदीप अरोडे, मुंबई विभागातील उपजिल्हाधिकारी आदरणीय महादेव किरवले साहेब, लिंबाजी वावळे यांच्यासह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते। RSTC न्यूज नेटवर्क, परळी।